नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. आज काय भूत वगैरे दिसणार नाही तुम्हाला. आज वैष्णवीची शॉपिंग दाखवल. एक साडी घ्यायची तिला 400 रुपयाची. तर तिथे त्याच्यासाठी चाललोय आम्ही. की काय साडी घ्यायची एक म्हणलं, बाकी नाही काही. आणि तर आता इथे आम्ही भोसरीमध्ये आहोत. इथे काम होतं आमचं छोटस, ते आम्ही केलंय आणि छोटं आता कायचं, थेट मोठं चाललेलो आहे. काम छोटं होतं पण त्याला जास्त हे झालं असेल ना, मग लगेच बोलतो मोठं होतं. तर आता चाललोय आपण साड्यांच्या दुकानामध्ये शॉपिंग करायला. इथे पिंपरीमध्ये शॉपिंग करायला आलो होतो. वैष्णवी इथे काय घ्यायचं काय माहिती. वैष्णवी, अरे कमी किमतीच्या बघ नाही, काय चाललंय तू? हे कमीच किमतीचे आहे. तिची कमी किंमत 10,000 रुपये असते ना. ही साध्या बघती कॉटन मध्ये. ते बघ दिसते त्याच्यावर 10,000 काहीतरी. अरे वटपौर्णिमेला घालायची जरा. वैष्णव एवढ्या साड्या काढल्या, त्याच्यातला कोणता कलर आवडलाय? तू सांग ना कोणता कलर आहे. मला ना सगळे सारखेच आहेत. सारखे. मला सगळ्यात बोरिंग जी हे असतं लाईफ मध्ये गोष्ट, ती म्हणजे साड्या चॉईस करणं. मला पण तेच होतं, मला 4:30 लवकर होत. अरे एवढ्या साड्या आहेत, एक ती घ्यायची, पटपट घालायची. काय काय सारखेच असतात, त्यात काय एवढं. बायकांची कामं बिचारा, यांना पण कामाला लावून ठेवले की एक एक दाखवा, परत गड्या घाला आणि घेणारी एकच. काय फायदा तुमचा? असू दे. ते बोलतात असू द्या. मला यांची कला दाखवतो बाई. बघा किती वेळा त्यांना साडी अशी उनगडायला लागते. हा कलर ठीक आहे का? हा ना, आता बोलतो काय पण घे काय पण घे, आणि घरी गेलो बोलतो हा कलर नको घालू, तो कलर नको घालू. मग जो घालायचा घरी एक दुकान लागले असं ते घाल ना कधीतरी. वैष्णव साड्या बघते आणि मी फक्त किमती बघते. सगळ्या प्रकारच्या साड्या बघती, म्हणजे पिशव्यांमधल्या पण बघती, त्या रोल मधल्या पण बघती, बॉक्स मधल्या पण बघती. काय चाललंय का? खूप सुंदर कलर हे बघ. हा बॉक्स मधल्या तुला थोडं स्टँडर्ड वाटतं ना. ठीक आहे, मग ती ज्या आहेत ना साड्या त्या महाग आहेत. नाही मग ती हेच बघ. अबे साले, आपण त्या प्लॅस्टिकच्या बॉक्स मधली नाही बघितली. ती 15,000 पुढचं पैठून आहे. हा ते तिथे ठेवलेत सगळं प्लॅस्टिकचे बॉक्स. तिकडे ड्रेस पण ठेवलेत, ते पण बघ ना. ते पण बघायचे ते. तू ह्या माझ्याकडे साड्या म्हणजे आवडल्यात ते देते का, जे नाही आवडल्या ते बाजूला काढते? आवडले ते देतीये. नाही मी घाबरलो ना, म्हटलं ये कधी बाहेर काढते, एवढं सगळे घेते काय. सांग ना, ही वाली छान आहे, ही वाली. आणि अजून एक मला साड्यांचे कलर म्हणजे कळत नाही का एवढं काही. मला असं वाटतं तुझ्यावरती सगळं चांगलं दिसतं. तशी मागडे साड्या तुझ्यावर चांगल्या नाही दिसत. म्हणजे मला म्हणायचं स्वस्त साडी घेऊन तिची व्हॅल्यू वाढू ना. हा तसं करते ना मग. आम्ही त्या दुकानामध्ये आलोय. त्या दुकानाचं नाव आहे वॅल्सन. तर हे दुकान आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तर मी काय करतोय माहिती आहे का, वैष्णवी मला कलर विचारला जाते, मी डायरेक्ट ब्लॉग चालू करतोय. कारण मला कलर मधलं काही कळतच नाही. साडी छान आहे पण मग ब्लाऊज तू बघ ना, साडीचा खर्च, ब्लाऊजचा खर्च, परत त्या ब्लाऊजवाल्या बाईला सांगायचं असंच झालं तसंच झालं. मला खरंच नाही आवडत. साडी छान आहे. तिला ब्लाऊज नाही आवडलाय. एक काम कर ना, मग याचं कट करून दुसरा ब्लाऊज घाल ना. अबे साले, हाँ फक्त पैसे माझ्याकडे नको घेऊ भैया. जैसे हमारी बात हो गई ना, सस्ती वाली दिखानी. हा वैष्णवीला बघितले का पहिले मागड्या साड्या काढत. म्हटलं मला आज खरं साडी चॉईसच नाही होते. तुला कधी होती? नेहमी होतात आणि मी चांगली बेस्टच घेऊन जाते, पण आज मी खूप कन्फ्यूज होते. नाही होती साडी चॉईस. भैया ये जो साड़ी दिखाई ना आपने, बहुत ही अच्छी, मतलब इसका डिजाइन वगैरह देखना वैष्णव कितनी अच्छी. देख किंमत बघून तिचं तोंड बघा. आता मी काय करतो माहिती आहे का, माझा एका अकाउंटचा बॅलन्स आहे ना दुसऱ्या अकाउंटला टाकतो आणि वैष्णवीला सांगतो की ना पैसे संपले. म्हणजे एक जादू सांगू का, तिच्याकडे एक जादू आहे. मी काय करतो माहिती आहे का, स्वस्तातली आवडली सांगतो आणि मग ही काय करते माहिती आहे की, ती पण घेते आणि अजून एक ऍड करून घेते. त्याच्यामुळे मी सांगतच नाही आता कोणती आवडली. वैष्णवी अरे एक साड़ी घाल के देख ना, जल्दी घाल के देख, मग फिर मैं बताऊंगा तुझे कैसा लग रहा है. अब वैष्णवी घाल के बताए की कैसे लग रही है. घालून तू सांगायची आहे हाँ हाँ कशी वाटते. हा कलर नाही ना माझ्याकडे. कलर नाही तुझ्याकडे आणि असं काही कंपल्सरी नाही की आज जे कलर. कोणता कलर आहे? पिस्ता ना. हे वाळलेलं गावतं सारखं आहे. आप बता ना हमें साडी कैसी लग रही है. ही साडी एक नंबर आहे, खरं सांगतोय. एकदम वडाच्या झाडासारखी दिसते तू. हा वडाचं झाड असतं. तर ही ह्या बाईचं मन नाही वागलं तर ही जाऊन डायरेक्ट आता त्याच्यातच साड्या बघायला लागली. म्हणजे मला असं वाटतं की ना, नाही आवडले तर घरी निघावं ना. नाही आवडले पर दुकानात चापून काढायचं का, खर्च वाचवायचंच नाही का. तर मी गरीब होण्याचं कारण आहे याच्या साड्या. तर इकडून रोहित आवाज मारते. काय रोहित काय करणार आहे, पैसे द्यायचं काम करणार. साडी माझ्याकडे घेऊन आता. पण याची प्राइस जास्त आहे, 8,000. काय 8,000 कायची प्राईस? अगं नाही, ही नाही एवढी चांगली असेल. नाही चांगली आहे. त्याची खालची चांगली आहे बघ. ही मी केव्हाची घेऊन बसलोय बघ ना. घेतलेलीच मी. रोहित यार हे बघ ना, हे बघ याचं, हे बघ आतमधून पिंक आहे. अरे मग काहीतरी दिसते, चुकीची वाटते काहीतरी. वाटते हा नको मग कर ना यार चॉईस. इकडनं ह्याच्यात नाही कधी. अरे हे बघ ही पण चांगली होती, हिंदी सारखीच आहे. पण तिचं पॅटर्न एवढं चांगलं नाही, त्याच्यावरची डिझाईन चांगली नाही.
माझ्याकडे पैसे चांगले नाहीत. मी जाऊ का पळून? जा, तुला बोलली होती तू गाडीतच बस, येऊ नको, तू आला की ना चॉईसच. गाडी आपली पार्किंग मध्ये येईल लवकरच. हा हा, काय वैष्णू एवढ्या साड्या घालून बघितलं पण एकही साडी आवडत नाही तुला. ही आवडली आहे. आवडली? पण ही आवडली. तुला जास्त किमतीचे का आवडतात मला हे सांग. कारण त्यात रिच लुक येतो, जरा चांगली असते ती दिसायला. तिला किमतीने दाखवतो, साड्या दाखवल्या ना ही स्वस्त पण आवडू शकते. तर फायनली माझी सगळी शॉपिंग झाली आहे. मी एक साडी घेतली माझ्यासाठी आणि एक घेतली आमच्या मम्मींसाठी. बिल वगैरे केले, साड्या घेतल्यात, पण साड्यांच्या नादात वैष्णवी चप्पल विसारी, चप्पल घेऊन येतात तिथून. साड्या घेते, चप्पल तिथं चप्पलचा खर्च वाढवशील परत, मला चप्पलच्या दुकानात घेऊन जाशील. चल घे. तर फायनली चुना लावून आम्ही घरी चाललेलो आहे आता इथून, है ना. काय खर्च केलाय मी, जास्त नाही केलं. थोडा नाही चुना लावलेला चांगला चंदन. पाणीपुरी खायची म्हणती म्हणजे तुम्हाला खरं सांगतो बायको म्हणजे लय मोठा मेंटेनन्स आहे. तर तुम्हाला पेलवत असेल तर लग्न करा, आणि नसेल तर आपल्याला नका करू. असं खुशीच खुशी खायला प्यायला भेटतं. सगळे खोटे, सगळं खोटे. तर इथे आता आम्हाला जरा झाडं बघायची आहेत म्हणून रोहित इथे जरा झाडं बघतोय घरामध्ये घ्यायलासाठी. तर तुम्ही मला एक सांगा, घरामध्ये कोणतं झाड लावायला चांगलं असं कमेंट करून मला नक्की सांगा. आणि त्या झाडाने काय होतं हे पण सांगा, रिझन पण सांगा, म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइम नक्की घेऊ इथनं. सध्या आम्ही फक्त बघतोय आणि एक छोटं मोठं घ्यायचे ती घेणार आहोत. तर मला इथे माझे एक क्यूट 2 फ्रेंड्स भेटले. ते तुमचं नाव काय सांग, मला नाव सांग. शिवांश. आणि तुझं? कुठं राहते तुम्ही दोघे? अच्छा, तर यांनी पाहिलं मला आणि इकडे आले ते, है ना. आणि रोहितची एक गोष्ट आता तुम्हाला मी सांगते. तो उभा आहे इकडे, गाडी चालूच ठेवली आहे आणि आता बोलेल की तुझ्यासाठीच ठेवली आहे एसी वगैरे. बघा बरं का रोहित, गाडी चालूच का ठेवली आहे तू? का ठेवली आहे माझी गाडी काहीतरी. तर आम्ही व्हिडिओ साठी वस्तू घेतो. छोटी करत आमच्या लहान बाळा नाही, पण आम्ही एवढं घेतो. लहान बाळांच्या गोष्टी म्हणजे हे बघा, ह्या अशा गोष्टी वैष्णवी घेते, म्हणजे खर्च काही हटत नाही आपला बाबा. हे काय असलं काय घेऊ ग्लिटर ग्लू नको घेऊ. ग्लिटर ग्लू नको घेऊ. ते काय करतात माहिती आहे तुला? हा, काय पेंटिंग नाव करतात. मग नको घेऊ. ह्या गोष्टी घे बघ, स्वयंपाक करायला कामाला येतील तुला. बघ मागच्या हे नको नाही का. इथे बघा, इथे खोटे मनी प्लांट आहेत, म्हणजे खोटे प्लांट्स आहेत. आणि आपण खोटे प्लांट म्हणजे खराब प्लांट घेतलं 140 रुपयाला मनी प्लांट घेतलं मी आता. आणि इथे बघा, इथे खोटे प्लांट 250-250 रुपयाला. त्यापेक्षा खरे प्लांट घ्या आणि त्यांना जगवा, समाधान पण भेटेल आणि ऑक्सिजन थोडंफार भेटेल. माझी बायको हरवली होती आणि इथे सापडलेली आहे. वैष्णू काय तू भेटत नाही, काय घेते काय अजून काय घेते? मी जेव्हा सामानाच्या गोष्टी आहेत ना ते लिहायला घेते डायरी. नको घेऊ. कुठे होता मी? तुम्हाला वाटलं तुम्हाला सोडून गेला की काय रुसून वगैरे. हा, मी आता कॉल मी खरंच नसते. रुसून तू जायला पाहिजे, मला वाटलं म्हणजे खर्च वाचेल. रुसून जा ना, म्हणजे खर्च वाचेल. नाही बापरे, ते DIY फिरून फिरून या रोहितच्या मागे एवढा पायी पार असे दुखायला लागले आणि कंटाळ पण आला. रोहितला म्हटलं तू फिर आणि बिलिंग करून ये, मी गाडीत बसते. तर मी बसली गाडीमध्ये. झालं का रोहित? आणलं सगळं मटेरियल? घेऊन जायचं नाही, ठेवून ये. तर रोहितला काही जास्त भूक नसल्यामुळे रोहितने पावभाजी मागवली आणि मला पण पावभाजी खावं लागते. पण अजून पण काहीतरी मागवले, ते यायला जरा वेळ आहे ना. तू खा तोपर्यंत. आणि मिल्कशेक मागवलं. ओके, तोपर्यंत आम्ही आता खाणं एन्जॉय करतो आमचं.